किल्लेकरांच्या मातीचा किल्ला बनवण्याच्या स्पर्धेला कल्पतरूचे समर्थन. करा परंपरेचे आणि पर्यावरणाचे जतन. राजेशाही थाटात. ठाणे 5 नोव्हेंबर 2023. बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य नाव, कल्पतरू आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करणारे किल्लेदार यांनी आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृती लक्षात घेता एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा होती किल्ला बनवण्याची. ही स्पर्धा म्हणजे ठाणे स्मार्ट सिटी या प्रकल्पाचाच एक भाग होती. याद्वारे 2 हेतू साध्य झाले. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता तसेच स्वच्छतेची आवड निर्माण झाली आणि सोसायटीतील कचरा व्यवस्थापन कार्यक्षमरित्या झाले. याशिवाय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त त्यांचे स्मरण केले गेले. 2023 मड फोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन हे या उत्सवाचे वैशिष्ट्य होते. ही एक प्रेरणादायी स्पर्धा होती ज्यात ठाणे आणि मुंबईतील विविध कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माती आणि नैसर्गिक साहित्य वापरून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सूक्ष्म प्रतिकृती या विद्यार्थ्यांनी तयार केल्या. सुमारे 150 विद्यार्थ्यांचा समावेश असलेले या स्पर्धेत 15 गट करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्यांना सर्जनशीलता आणि कलागुण प्रदर्शित केले, लोकपुरम पब्लिक स्कूल, सिंघानिया स्कूल, वसंत विहार स्कूल, युरो स्कूल, DAV स्कूल, आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी विशेष NGO शाळा आणि चेतना कॉलेज आणि साठे कॉलेज यांसह ठाण्यातील विविध नामांकित शाळांमधील मुलांचा लक्षणीय सहभाग होता. या स्पर्धेला मावळा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बोर्ड गेमचे निर्माते अनिरुद्ध हे देखील उपस्थित होते. या खेळातून त्यांनी छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र सांगितले आहे. आपल्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील खेळांनी त्यांनी पाहुण्यांना आणि मुलांना मंत्रमुग्ध केले. विशेष स्लाइड शोद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्यांचा प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्साही ट्रेकर यूट्यूब चॅनल मराठी कन्याचे सहसंस्थापक आणि व्यवसायाने IT व्यवसायात असलेले अमोल जामदारे यांचा परीक्षकांमध्ये समावेश होता. त्यांच्यासह तज्ज्ञांच्या एका पॅनलचे या स्पर्धेचे निरीक्षण केले. या कार्यक्रमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ इतिहासकार प्रकाश भोसले. महाराष्ट्रातील किल्ले जीर्णोद्धार समितीसोबत त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे मराठा शस्त्राचे प्रदर्शन देखील प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील किल्ले आणि संस्कृतीच्या वैभवशाली वारशाबद्दल त्यांनी आपले विचार उपस्थितांसमोर मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेव्यतिरिक्त स्मार्ट सोसायटी स्पर्धा, निबंध, रेखाचित्र, रांगोळी आणि छायाचित्रण स्पर्धा यासह विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धांचे निकाल जाहीर केले जातील. किल्लेकरचं यंदा हे 10वं वर्ष आहे आणि मला सांगायला आणि एक अभिमानास्पद गोष्ट घडली म्हणजे अशी की 2014 साली जेव्हा हे सगळं मी चालू केलं 3 मित्रांबरोबर, तेव्हा वाटलं नव्हतं की एवढ्या लांब हे मी नेऊ शकेन, हा प्रवास एवढा मी लांब करू शकेन. पण असंच म्हणायला पाहिजे की ही महाराजांची इच्छा होती की आपले जे गड आहेत महाराष्ट्रामध्ये ते मुलांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवणं, त्याबद्दल त्यांना जतन करायला सांगणं हे अतिशय काळाची गरज आहे सध्या. आणि थ्रू अ क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी ऑफ मड फोर्ट बिल्डिंग हेला मी एक कॉम्पिटिटिव्ह स्वरूप दिलं. आता तुम्हाला माहिती आहे की कॉम्पिटिशन म्हटलं की सगळा एक काय म्हणतात तो हा जो डोलारा आहे तो आपल्याला एकट्याने पेलवत नाही. मग तेव्हा अशा वेळेस जेव्हा काही लोकांचं आपल्याला सहकार्य मिळतं ते अगदी अनमोल असतं. आणि तसंच कल्पतरू समूह या पूर्ण माझ्या इनिशिएटिव्हला जे हेरिटेज अवेअरनेस साठी आहे, त्यांचे CSR जे हे इनिशिएटिव्ह आहे त्यांनी मला गेले 5 वर्ष ते मला या गोष्टीसाठी सपोर्ट करत आहेत. कारण प्रॅक्टिकली बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या झाल्या तर ती एक गरज असते की एक भक्कम पार्टनर तुम्हाला लागतो या सगळ्यामध्ये. तसं वयम पण आपल्या बरोबर अगदी पहिल्या वर्षीपासून आहेत. ते एक मुलांचं छान वाचायचं मासिक आहे. आता या ऍक्टिव्हिटीने काय होतं तर या ऍक्टिव्हिटीने मुलं जी सकाळी 7:30 ला मैदानात गोळा होतात, तो जो उत्साह असतो
तो अतिशय बघण्यासारखा असतो आणि तो आपल्याला सुद्धा खूप एनर्जी देतो. म्हणजे महाराज नेहमी जे म्हणायचे ते की प्रत्येक युद्धामध्ये किंवा प्रत्येक मोहिमेला जाताना जो उत्साह प्रत्येक मावळ्यामध्ये दिसला पाहिजे तो मला या मुलांमध्ये दिसतो. आणि जेव्हा ते सकाळी 7:30ला सगळं सामान घेऊन तयारी करून येतात तेव्हा ती एक एनर्जी फार वेगळी असते. आणि मग नंतर आम्ही त्यांना जे सगळं सामान देतो, सगळं हे देतो, तेव्हा ते अगदी फोकसनी या गोष्टी 7 ते 8 तास त्यांना हा किल्ला साकारायला लागतो. ओके, मी किल्ल्यापेक्षा गड हा शब्द वापरणं जास्ती प्रेफर करीन महाराष्ट्रामध्ये, कारण ते गडच आहेत आपले, दुर्ग आहेत आपले. आणि मग हे सगळं करता करता त्यांचं एक जे कॉन्सन्ट्रेशन असतं की बाबा पुढचा भाग बुरुज कुठे असतात, पुढच्या गडाचे देवळं कुठे असतात, एखादे दरवाजे एखाद्या गडाचे एका ठराविक मांडणीमध्ये का असतात, हे सगळं डिटेलिंग तुम्हाला आता सुद्धा इकडे दिसत असेल. आणि हे सगळं करत असताना जो उद्देशाने मी हे इथे चालू केलं की त्यांनी इतिहास त्यांच्या डोळ्याखालून गेला पाहिजे, इतिहास वाचला गेला पाहिजे, तर त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी मला असं वाटतं एक बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे की जी मुलांना पुस्तकाच्या व्यतिरिक्त आणि पुस्तकाच्या बाहेर महाराजांबद्दल एवढं सांगते. आणि तसंच आज माझं अजून एक नशीब चांगलं म्हणजे पुण्याचे द मावळा हे जे गेम पार्टनर आपल्याला मिळालेले आहेत त्यांचा हा गेम मावळ्यांचा, ओके, हा साधा सुद्धा गेम नाहीये बरं का. सो एका गेम मध्ये ते महाराजांचं अख्खं आयुष्य मुलांना नॅरेट करतात. ओके, इट्स अ नॅशनल अवॉर्ड विनिंग गेम. तर ते आज पुण्याहून किल्लेकर्स साठी खास आले आणि त्यांनी हा गेम कंडक्ट केला. सो हे सगळं मला असं वाटतं हे माझं भाग्य आहे म्हणण्यापेक्षा हे महाराजांचे एवढे छान आशीर्वाद आहेत, त्यांचं मिळालेलं हे पाठबळ आहे असं मी म्हणेन. आज इथे ठाण्यातल्या जवळजवळ DAV शाळा, सिंगानिया शाळा, युरो स्कूल, लोकपुरम स्कूल, वसंत विहार स्कूल, नंतर एक ग्रुप तर सांताक्रूज मुंबईहून आलेला आहे, साठे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, चेतना कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आणि जेव्हा मुंबईहून लोक येतात ना ठाण्याला तेव्हा ते अजून अप्रूप ठाणेकरांना वाटतं की आपण काहीतरी चांगलं करतोय म्हणून. आणि आज जवळजवळ 150 मुलं ह्याच्यामध्ये सहभागी झाली. या सगळ्यामध्ये आम्ही सकाळी एक छोटासा गेम खेळलो त्यांच्या बरोबर. त्यांच्या या किल्ल्यांच्या तंबूमध्ये आम्ही एक आकडा ठेवलेला आणि त्या आकड्याच्या अनुषंगाने त्यांना जो गड करणार आहे ते त्यांना सकाळी आल्यावर कळलं की आम्हाला आज हा गड करायचा आहे. ते एक त्यांना छोटस सरप्राईज होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रतापगड, राजगड, रायगड, नंतर सालेरगड, काय काय गडांची नावं तर त्यांनी ऐकली पण नव्हती, वासोटाचा किल्ला, हे सगळं आज इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर अशी ही 15 किल्ल्यांची पर्वणी आज आहे. आणि ही आपल्या दिवाळीची इतकी जुनी परंपरा आहे की मला असं वाटतं ही लुप्त होऊ नये. पूर्वी जसं प्रत्येक घराच्या पुढे तुळस असायची तसं प्रत्येक दिवाळीला घराच्या पुढे हा गड हा बांधलाच गेला पाहिजे महाराजांचा, ही किल्लेकर्सची इच्छा आहे. सो ह्यासाठी हा सगळा खटाटो. जय शिवराय. नमस्कार, मी पंकज विद्याधर भोसले. आज इथे किल्ल्यांच्या काही प्रतिकृती इथे मुलांनी बनवलेल्या आहेत आणि याचं परीक्षण करण्यासाठी आलेलं आहे. मुळातच हे आपलं राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे आणि अभिमान वाटतो की या सगळ्या मुलांनी इतिहासाला पुन्हा जागा करून या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे बनवलेल्या आहेत. आणि खरोखर इतिहासाचा हा जागरच आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्गपती म्हटलं जातं आणि अशा या छत्रपतींच्या नावाने त्यांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांवरती त्यांची जी प्रतिकृती आहे आज तुम्हाला पाहायला मिळते आणि याचं परीक्षण आपण आज इथे या माध्यमातून करणार आहोत. किल्लेकार्स या संघटनेने एक मोठी हा उपक्रम गेली 10 वर्ष ते राबवत आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध असं या मुलांकडनं ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य केलं जात आहे. आणि इतिहासाला ही जोड देणं गरजेचं आहे, कारण का पुढच्या पिढीकडे इतिहास पोहोचवण्यासाठी हे एक चांगलं माध्यम आहे आणि किल्लेकार खूप चांगल्या पद्धतीने हे करतात. मला वाटतं हे शाळांमध्ये प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे, कारण का मुळातच शाळेच्या इतिहासामधले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप संक्षिप्त आहे. तो जर व्यापक स्वरूपाचा झाला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो तर मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि अख्ख्या भारतखंडाचा इतिहास त्या पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल, सगळ्यांपर्यंत पोहोचेल. कारण हा ही खरा इतिहास आहे. म्हणजे आपण
1680 ते अगदी 1760 पर्यंतचा मराठ्यांचा इतिहास पाहिला तर या किल्ल्यांच्या माध्यमातूनच शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य उभं केलेलं आहे. आणि अहत तंजावर ते तहत पेशावर पर्यंत शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य निर्माण केलं, मराठ्यांनी जे निर्माण केलं. आणि ते शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीचं एक मोठं फलित आहे. आणि त्यांनी केलेल्या एक म्हणतात ना एक पायाभरणी स्वराज्याची नंतर ती मोठ्या स्वरूपात ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक पालकाचं ते कर्तव्य आहे की आपल्या मुलांना, म्हणजे मी आजही सांगतो, इमॅजिकाच्या जवळ एक मोठं रणयुद्ध झालेलं आहे उमरखिंड नावाचं. तारताला खानाला शिवाजी महाराजांनी कमी सैन्यानिशी परास्त केलेलं आहे, पकडलेलं आहे. या अशा रणभूमींवरती, अशा किल्ल्यांवरती जाऊन तिकडचा इतिहास त्याप्रमाणे दाखवावा, जेणेकरून त्या इतिहासामधनं काहीतरी बोध घेता येईल आणि आपलं भविष्य वृद्धिंगत चांगलं करण्याचं काम मला वाटतं त्यामार्फत होईल. वयम ठाणे महानगरपालिका आणि इतर असोसिएशन तर्फे गेली 10 वर्ष आम्ही मुलांसाठी दिवाळी सुट्टीच्या अगोदर गड किल्ले, किल्ला हा शब्द हिंदी आहे असं कळतंय, त्यामुळे किल्ल्याच्या ऐवजी मी गड शब्द वापरतोय. गड मातीचे बनवा हा आमचा उद्देश गेली 10 वर्षे होतोय. ह्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये आम्ही पहिल्यांदाच आयोजन केलेलं आहे. कारण अशा सोसायटीमध्ये देखील मुलं खूप आहेत आणि त्या मुलांनी मोबाईलचा वापर न करता एक दिवस काहीतरी वेगळं करावं हा आमचा प्रयत्न होता. आणि किल्लेकर संस्थेच्या ज्या मुख्य मयुरा मॅडम आहेत त्या या संकुलामध्ये राहतात आणि त्यांची इच्छा होती की आपल्या या संकुलामध्ये त्या स्वतः काय करतायत, इतर सहयोगी सोबत उपक्रम काय आहेत, म्हणून आम्ही या सोसायटीमध्ये केलेला आहे कार्यक्रम. शाळा, या वर्षी शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. 9 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. तरी देखील आम्हाला या शाळेमध्ये दरवर्षी 10 ते 12 शाळा भाग घेतात. पण आम्हाला सांगायला आनंद वाटेल की या वर्षी 14 शाळा, म्हणजे आणखीन 2 पावलं आम्ही पुढे गेलेलो आहोत. 14 शाळांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. हे आमचं नियोजन आणि उत्कृष्ट उपक्रम ठाणे शहरातील सगळ्या शाळेला कळलेला आहे, म्हणूनच सहभाग वाढतो आहे. पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी उत्तरा साठे, लोकपुरम ठाणा येथे राहते. आमच्या सोसायटीमध्ये किल्लेकर या ग्रुपनी पहिल्यांदाच किल्ला बनवायची स्पर्धा हे आयोजन केलं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा मिळाला आणि भरपूर पालकांनी पण प्रोत्साहन दिलं. कारण त्याच्या मागे एक हेतू होता, एक तर मुलांना इतिहास कळला पाहिजे, किल्ल्यांची नावं कळली पाहिजेत आणि महाराजांची संस्कृती, त्यांचा इतिहास, ब्रेवरी हे सुद्धा कळलं पाहिजे. त्या निमित्ताने त्यांचं वाचन कसा बांधायचा ह्याच्यावर डिस्कशन, नंतर ती तयारी, ह्याच्यामध्ये जो वेळ गेला तो अत्यंत खूप महत्वाचा होता. कारण हल्लीची पिढी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे अट्रॅक्ट होते, त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये आणि संस्कृती पुढे खेचली जाते. म्हणून पालकांनीही सपोर्ट केला आणि मुलांनी खूप उत्साहामध्ये भाग घेतला आणि दिवसभर आज मुलं न दमता न थकता खूप जोमाने इथे स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि खूप खुश आहेत सगळे. धन्यवाद. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.